काय या संतांचे जय जय
संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन, उद्धराया जन जड जीव, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म धर्म, भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म धर्म, भक्तिभाव धर्म. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम, कुळाचार नाम विठोबाचे, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जागी, तैसे तुम्ही जागी संत जन, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप.
त्यांनी संसार केला नाही. ते इथं हरदारामध्ये बसत काळूबाबा जेव्हा दुःखानं व्यापले तेव्हा तिथं आले आणि काळूबाबांनी त्यांचे शिष्य झाले. शिष्य झाल्यानंतर काळूबाबा सिंदवडला आणि बरोबर त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला 50 वर्षापूर्वी त्यांनी त्यांचा देह ठेवला. असं हे थोडं सविस्तर सांगायचं कारण असं की त्यांचं महत्त्व पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात यावं. तर त्यानंतर आदरणीय साधक हृदय संजीवनी ज्ञानेश्वर माऊली शिंदे बाबांच्या जीवनात त्यांनी आयुष्यभर साधना करायची ही तपश्चर्या स्वीकारली आणि त्यांचेही चरण या आश्रमाला लागले. बाबांचंही संतपूजन झालं पाहिजे. त्यासाठी धनंजय मोरे पूजन होणं गरजेचं आहे. बबनराव गाडे आणि रणजित बस्ते त्यांना विनंती करतो. वेळ कमी असल्यामुळे थोडं कमी बॉलमध्ये जास्त रन काढावं लागतील. आदरणीय तुकाराम बाबा परसुलकर बाबांचंही संतपूजन सोमनाथ निवृत्ती बसते आणि संजय यादव बसते यांना विनंती करतो पुढे या. आदरणीय तुकाराम बाबा परसुलकर त्यानंतर पुढचं संतपूजन हरिभक्तपरायण माधवबाबा शिंदे बाबांचं संतपूजन करण्यासाठी निवृत्ती गाडे आणि विलास बस्ते यांना विनंती करतो पुढे या. आदरणीय माधवबाबा शिंदे. आदरणीय पुढचं संतपूजन निवृत्ती बाबा काळे बाबा आहेत का नाही आणि निवृत्ती बाबा काही कारणास्तव निघून गेले. अर्थात त्यांच्या पुढचं संतपूजन नवनाथ बाबा शेलार जीवनेश्वर कळबाबा आश्रम बहादुरी आश्रमाचे मठाधिपती बाबांचं संतपूजन सोमनाथ परशुराम बस्ते आणि दौलत शंकरराव गाडे यांनी पुढे यायचं आहे. त्या पुढचं संतपूजन हनुमान महाराज शिंदे बापूंचा संतपूजन करण्यासाठी युवराज बस्ते आणि चेतन गाडे यांना विनंती करतो पुढे या. घ्या ना तुमचं घ्या ना बाबा. नाही घरचे माणसं पण घ्या ना पुढे. आदरणीय समाधान बाबा पगार राजाराम आही हरी मोरे आणि देवीदास मोरे यांनी पुढे यायचं आहे. आदरणीय धोंडीराम महाराज आहे वडाळी होईल. त्यानंतर पुढचं संतपूजन तानाजी महाराज मोगले यांचं संतपूजन करण्यासाठी पप्पू पाटील कदम आणि नाही का पंढरीनाथ नथुजी बस्ते यांनी पुढे यायचं आहे. तानाजी महाराज पण गेलेत का? अच्छा ठीक आहे. काय नाही बाबांचा परिचय नाही. त्यांचं पण संतपूजन करण्यासाठी पप्पू कदम आणि चांगदेव महाराजांचं संतपूजन त्याच्या पुढचा सन्मान दत्तात्रय पाटील यांचा सन्मान करण्यासाठी सुखदेव पाटील पुणेगावकर यांनी पुढे यायचं आहे. दत्तात्रय पाटील यांचा सन्मान करण्यासाठी हो सगळ्यांचे नाव आहे सगळ्यांचे नाही 2-2-5 दादा बसते दादांचा सन्मान करण्यासाठी पुंडलिक देवराम गाडे आणि सोपान उत्तम बसते यांनी पुढे यायचं आहे. एक 2-2 मिनिटात घेऊ बाबा. सुरेश भाऊ ढोकळे यांचाही सन्मान करण्यात येईल. सुरेश पंढरीनाथ गाडे आणि आनंदा राजाराम बस्ते यांनी पुढे यायचं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी दशरथ नामदेव गाडे आणि पुंडलिक त्र्यंबक बस्ते यांनी पुढे यायचं आहे.
त्याच्यानंतर पुढचं संतपूजन दत्तू काका राऊत याच्यासाठी रमेश बरकले आणि पुंडलिक पवार यांनी पुढे यायचं आहे. चंदूदादा आहेर यांचा सन्मान करण्यासाठी संजय गोपाळा बस्ते, संदीप साहेबराव बरकले यांनी पुढे यायचं आहे. पटापट दादा जागेवरच राहा, जागेवरती सन्मान होईल तिथं. कोणाचं घेतलं मी आता? चंदूदादांचं घेतलं. भास्करराव काय भास्करराव बगरे यांचा सन्मान भिका रामचंद्र बस्ते आणि बाळासाहेब लक्ष्मण मोरे यांनी पुढे यायचं आहे. भिका रामचंद्र बस्ते, बाळासाहेब लक्ष्मण मोरे यांनी भास्करराव बगरे यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर बाकीराव पाटील आहेत का? नाही ना? हां, बाकीराव पाटील त्यांचा सन्मान करण्यासाठी गणपत पंढरीनाथ गाडे आणि विलास मोरे यांनी पुढे यायचं आहे. त्यानंतर पुढचा सन्मान नरेंद्र पुरकर, भाऊसाहेब पंढरीनाथ गाडे यांनी पुढे यायचं आहे. नरेंद्र पुरकर यांचा सन्मान करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा सन्मान आडावाप्पा यांचा सन्मान करण्यासाठी भास्कर संजय मोरे आणि बेडसे मॅडम यांनी पण पुढे यायचं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय मनीषा गोविंदराव बस्ते यांनी पुढे यायचं आहे आणि सुरेखा मोरे या दोन्ही भगिनींचा सन्मान करायचा आहे. यानंतर ज्ञात अज्ञात कोणी चुकून राहिलं असेल तर क्षमा असावी, गावकऱ्यांच्या वतीने माफी मागतो. शिवाजी निरगुडे सर यांचा सत्कार करायचा आहे. दिगंबर मोरे जगताप यांनाही विनंती करतो पुढे यायचं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी लताबाई बस्ते यांना विनंती करतो, गावच्या सरपंच आहेत. आदरणीय भाऊराव गोळे यांनी पुढे यायचं आहे. त्यांचा पण सन्मान होणं गरजेचं. या पुढे या. विलास मोरे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. भाऊराव गोविंद नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभम गजाननं भूतगणादि सेवितं कपित्थ जंबू फलचारु भक्षण गुरु साक्षात प्रभू तस्मै श्री गुरुवे नमः. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उत्तरे. या उक्तीनुसार किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. या उक्तीनुसार वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन संत जीवनेश्वर काळूबाबांच्या सुवर्ण उत्सवी पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं होत असले एक 10-15 मिनिटं अर्धा तास थांबा. खरं तर मी म्हणलो होतो सुरुवातीला भाषण झाल्यानंतर महाराजांचंच चालू करा, कारण ज्येष्ठाचं ऐकायला मजा वाटते आणि आम्हाला बोलायला आता ते जाऊ द्या. पण खरं सांगतो, आले शुगरी बाबा इथं थांबायचं म्हणले, आश्रमच तुमचा आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी चातुर्मास केल्यानंतर आमचं एक थोडंसं हे झालं, ओळख झाल्यानंतर असं काय सांगावं, त्यांची ती पद्धत पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला. आता ते बोलले की मला काहीच नको आहे. खरं सांगू की पहिली परंपराच अशी होती, संत परंपरा, की ते नारळ घेतले निघायचे, काही यायची कीर्तनाला. आणि विशेष म्हणजे बाबा हा निष्काम कर्मयोग आहे, सुद्धा मुक्तता झाली पाहिजे. पण त्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी बाजूला व्हायचं आणि ज्यावेळेस आपल्या धर्माचं स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भवावय असं म्हटलेलं आहे. स्वतःचा धर्म इतका श्रेष्ठ आहे आणि परक्याचे आक्रमणाचे जे काही आपल्यावर अनेक प्रकारचे हे त्रास होतो, आपण कधीही लुप्त व्हायचं नाही.